जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण टीचर वॅकन्सी आलेली आहे, जे की KVS आणि NVSच्या संदर्भात आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि ही जी वॅकन्सी आहे ही परमनंट वॅकन्सी आहे. आतापर्यंत नवोदय विद्यालय समितीची जी जाहिरात येत होती, कॉन्ट्रॅक्ट बेसची येत होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसच्या माध्यमातून नवोदय विद्यालयामध्ये शिक्षकांची नियुक्ती होत होती. परंतु ही जी जाहिरात आहे आता परमनंट वॅकन्सी आहे. ज्यांचं स्वप्न केंद्रीय शिक्षक होण्याचं आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची जाहिरात आहे आणि रिक्रुटमेंट निघालेली आहे आणि याचं ॲप्लिकेशन करणंसुद्धा चालू झालेलं आहे. याचं ॲप्लिकेशन 14 नोव्हेंबरपासून सुरू झालेलं आहे आणि याची लास्ट डेट 4 डिसेंबर आहे. 4 डिसेंबर 2025 ही याची लास्ट डेट आहे. याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून PGT पोस्ट, TGT पोस्ट आणि PRT पोस्ट याच्यासाठी नेमकं कुठलं एज्युकेशन आपल्याजवळ असेल की आपण या पोस्टचं आपण ॲप्लिकेशन करू शकू आणि इतर नॉन टीचिंगच्या पोस्टसुद्धा या रिक्रुटमेंटमध्ये आलेल्या आहे. आता मी तुम्हाला हे सर्वात प्रथम हे सांगू इच्छितो की हे पुष्कळ सारं मोठं नोटिफिकेशन आहे. तुम्हाला या स्क्रीनवर प्रत्येक सब्जेक्टच्या, PGTच्या, TGTच्या संपूर्ण कास्टवाईज वॅकन्सीज किती आहे हे आपल्याला दिसते. आणि तुम्हाला जर हे नोटिफिकेशन लागत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर तुम्ही KVS आणि NVS रिक्रुटमेंट असा SMS पाठवा. तुम्हाला हे संपूर्ण नोटिफिकेशन भेटून जाईल. समजलं? आता मी तुम्हाला एकदम साध्या आणि सिंपल वेनं हे तुम्हाला आपलं PGT, TGT आणि PRTसाठी नेमकं एज्युकेशन कोणतं पाहिजे जेणेकरून आपण या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकू, मी एकदम साध्या सिंपल प्रमाणे सांगतो. आतापर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ पाहिले असाल. आता त्याच्यामध्ये खूप असं म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रमाणे सांगितलेलं आहे. या प्रकारे हे असं एज्युकेशन पाहिजे. मी तुम्हाला एकदम साध्या आणि सिंपल प्रमाणे सांगतो आणि याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर हे नोटिफिकेशन लागलं तर तुमच्याजवळसुद्धा हे नोटिफिकेशन येऊन जाईल. पहा, मी साध्या सिंपल प्रमाणे सांगतो. जर तुम्हाला जर PGT या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर यासाठी तुमच्याजवळ कुठलं एज्युकेशन पाहिजे? सगळ्यात प्रथम तुमचं ग्रॅज्युएशन तर आवश्यकच आहे. त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA. आता MA याच्यामध्ये बरेच सारे सब्जेक्ट दिलेले आहे, लँग्वेजचे आहे आणि इतर सारे सब्जेक्ट पण आहे. म्हणजे MA पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला 50% तुमचा ॲग्रीग्रेड पाहिजे आणि त्यानंतर तुमच्याजवळ BEd असणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी काय पाहिजे? तुम्हाला MA पाहिजे, मास्टर डिग्री आणि त्यानंतर तुमच्याजवळ BEd कंपल्सरी असणं गरजेचं आहे. दोनही 50-50% असणं आवश्यक आहे. आणि PGT पोस्टसाठी CTT या परीक्षेची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे TGT म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर. याच्यामध्ये तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशनबरोबर BEdची डिग्री असणं तुमच्याजवळ आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन आणि BEd या दोन्ही एज्युकेशनला 50% ॲग्रिगेट तुमचा असणं गरजेचं आहे. आणि TGT या पोस्टसाठी तुम्हाला CTT पेपर 2 हा क्वालिफाय असणं तुमच्याजवळ आवश्यक आहे. हे झालं TGTचं. आता येऊ आपण PRT म्हणजे प्रायमरी टीचर. याच्यामध्ये तुमच्याजवळ 12वी आणि ग्रॅज्युएशन आणि DEd हे एज्युकेशन पाहिजे आणि याला तुम्हाला 50% ॲग्रीग्रेड आहे. समजलं? आणि याच्यासाठी CTTचा पेपर 1 पाहिजे. हे झालं PRT पोस्टसाठी. एकदम साधे आणि सिंपल प्रमाणे तुम्हाला सांगितलं. हे जर तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर तुम्ही PRT, PGT आणि TGTसाठी अप्लाय करू शकता. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, स्क्रीनवर म्हणजे असिस्टंट कमिशनर अशासुद्धा पोस्ट आहे. समजलं? प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल. आता हे पोस्ट ग्रॅज्युएटची पोस्ट तुम्हाला दिसत आहे आणि याच्यामध्ये एज क्रायटेरिया पहा. आता PGT आणि TGTसाठी ज्या शेड्यूल कास्ट आहे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 40 वर्ष आहे. त्यांना किती आहे? 40 वर्ष. आणि एज रिलॅक्सेशन 5 वर्षाचं आहे TGT आणि PGTसाठी. आणि PRTसाठी 30 वर्ष आहे आणि एज रिलॅक्सेशन
ओपन कॅटेगरींना आपलं OBC कॅटेगरींना 3 वर्ष आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 5 वर्ष हे PRT पोस्टसाठी आहे. समजलं. हे तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं एकदम साध्या सिम्पल वेनं हेच तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे. एवढं वाचायची गरज नाही. जे मी सांगितलं तेच या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे आणि मी तुम्हाला ते एकदम साध्या सिम्पल वेनं सांगितलेलं आहे. समजलं. आता येऊ आपण आपल्या सिलेबसवर महत्त्वाचा. आता याच्यामध्ये महत्त्वाचा सिलेबस या परीक्षेचा काय आहे, याच्यामध्ये नॉन टीचिंगच्या पोस्टसुद्धा आहे. स्टेनोग्राफर आहे, ज्युनियर ट्रान्सलेटर आहे, लायब्ररियन आहे, अटेंडंट आहे, अशासुद्धा पोस्ट आहे. हे तुम्हाला इथं एज रिलॅक्सेशन दिसत आहे. आणि जे समजा माजी सैनिकमधून आहे, अपंग आहे, दिव्यांग आहे, यांना तर 10-10 वर्ष 15-15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. समजलं. पहा आता स्टेनोग्राफरची पण पोस्ट आहे याच्यामध्ये. स्टेनोग्राफर पाहता. आता आपण येणार आहोत आता सिलेबसवर. आता या परीक्षेचा सिलेबस नेमका काय आहे पहा. आता इथं तुम्हाला दिसत आहे Tier 1 पहा. आता PGT, PRT आणि TGT याच्या टोटल तुम्हाला 3 स्टेजमधून जावं लागेल. 3 स्टेज. पहिला आहे Tier 1, त्याच्यानंतर आहे Tier 2 आणि त्याच्यानंतर आहे तुमचा इंटरव्ह्यू. आता Tier 1 जे आहे, Tier 1 ही तुमची क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला ही एक्झामिनेशन क्वालिफाय करावं लागेल आणि तुमचा खरा रिझल्ट येणार तो मेन्स एक्झामवर येणार आहे आणि त्याचेच मार्क्स तुमचे काउंटिंग होणार तुमच्या रिझल्टसाठी, तुमचं सिलेक्शन होण्यासाठी. पहा आता Tier 1 मध्ये पहा काय सांगितलेलं आहे. विल बी प्रिलिमिनरी क्वालिफाईंग एक्झामिनेशन. म्हणजे प्रिलिम्स जी एक्झामिनेशन आहे ती फक्त क्वालिफाईंग आहे आणि ही कशी होणार आहे, OMR ऑब्जेक्टिव्ह मोड या टेस्टच्या माध्यमातून होणार आहे. आणि किती घंट्याचा ड्युरेशन आहे, 2 घंट्याचा. म्हणजे 2 घंट्याचा हा पेपर असणार आहे. आणि याच्यामध्ये सिलेबस पहा काय नेमका काय आहे सिलेबस पहा. कॉम्पोनंट ऑफ द टेस्ट. पहिला आहे पार्ट 1 जनरल रिझनिंग. म्हणजे रिझनिंगचे नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 20 आणि टोटल मार्क्स असणार आहे त्याला 60. 20 प्रश्न 60 मार्काचे म्हणजे एक प्रश्न 3 मार्काचा रिझनिंगमध्ये. त्याच्यानंतर आहे न्यूमेरिक ॲबिलिटी. याच्यामध्ये 20 प्रश्न 60 मार्काचे. त्याच्यानंतर आहे बेसिक कम्प्युटर लिटरसी. 20 क्वेश्चन 60 मार्काचे. त्याच्यानंतर येणार आहे जनरल नॉलेज म्हणजे GK. याच्यामध्ये सगळे सोशल स्टडीजचे सब्जेक्ट येणार आहे, पूर्ण सोशल स्टडीज. आणि याच्यामध्ये करंट अफेअरसुद्धा आहे जे की एज्युकेशनच्याच रिलेटेड तुम्हाला करंट अफेअर असणार आहे. याचेसुद्धा नंबर ऑफ क्वेश्चन 20 आहे आणि टोटल मार्क्स आहे 60. नंतर आहे तुमची लँग्वेज कॉम्पिटेन्सी टेस्ट म्हणजे इंग्लिश तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे आणि याचे प्रश्न असणार आहे 10 आणि टोटल मार्क्स याचे 30. त्याच्यानंतर आहे लँग्वेज कॉम्पिटेन्सी टेस्ट 1 अदर मॉडर्न इंडियन लँग्वेज. आता याच्यामध्ये बरेच सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. म्हणजे ज्या राज्यामधून आपण आलेलो आहोत त्या राज्याची लँग्वेज याच्यामध्ये असणार आहे. आपण महाराष्ट्र आहोत तर महाराष्ट्राचे म्हणजे मराठीचे प्रश्न याच्यामध्ये असणार आहे 10 आणि टोटल मार्क्स याला किती असणार आहे 30 आणि असे नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे 100 आणि टोटल मार्क्स जे आहे आपली प्रिलिमिनरी एक्झाम जे आहे ते असणार आहे 300 मार्काची. प्रिलिम्स एक्झाम किती असणार आहे आपली 300 मार्काची आणि नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे 100. समजलं. आता हे आहे मल्टीटास्किंग स्टाफ. म्हणजे आता याच्यामध्ये सगळेच आले. याच्यामध्ये स्टेनोग्राफर आलं, ट्रान्सलेटर आले, ज्युनियर ट्रान्सलेटर आले, स्टेनोग्राफरच्या ग्रेड 1 ग्रेड 2 अशा 2 पोस्ट आहे. त्यानंतर आता अटेंडंटची पण आहे, लॅब अटेंडंट पण आहे. याच्यामध्ये त्यांचा हा सिलेबस आहे आणि त्यांचा पण पेपर काय आहे 300 मार्काचाच असणार आहे. समजलं. आता त्यांच्यामध्ये पहा काय आहे जनरल अवेअरनेस करंट अफेअर 20 प्रश्न 60 मार्क. बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन म्हणजे कम्प्युटरचे प्रश्न 40 प्रश्न 120 मार्काचे. लँग्वेज इंग्लिश लँग्वेजचे 20 प्रश्न 60 मार्काचे आणि लँग्वेज कॉम्पिटेन्सी जे मी तुम्हाला सांगितलं ज्या राज्यामधून आहे ते 20 प्रश्न 60 मार्काचे. समजलं. हे आहे आपली Tier 1.
टियर 1 ही आपली काय आहे, क्वालिफाईंग प्रिलिमिनरी एक्झाम. आपली प्रिलिम्स एक्झामला या अशा अशा प्रकारचा सिलेबस आहे. समजलं. आता येऊ आपण टियर 2ला. काय आहे टियर 2ला पहा. टियर 2वरच काय होणार आहे, आपलं सिलेक्शन म्हणजे सिलेक्शन होणार आहे या पोस्टसाठी. आता देअर विल बी सेपरेट टियर 2 फॉर ईच पोस्ट. आता प्रत्येकाची काय असणार, वेगवेगळी, म्हणजे PGT असेल, TGT असेल, PRT असेल, या सर्वांसाठी हा सिलेबस आहे. प्रिन्सिपल असेल, व्हाईस प्रिन्सिपल असेल, सगळ्यासाठी हा सिलेबस आहे. टियर 2 इथे तुम्हाला टियर 2 दिसत आहे. समजलं. पहा आता याचा सिलेबस काय आहे. कंपोनंट ऑफ द टेस्ट, डिटेल सिलेबस ऑन KVS अँड NVS वेबसाईट अंडर द रिक्रुटमेंट हेडिंग. पहा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न. पहा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 60 आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न किती आहे, 60 क्वेश्चन आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन किती आहे, 10 प्रश्न. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन किती आहे, 10 प्रश्न. KVS आणि NVS दोन्ही पोस्टसाठी. बरं समजलं. KVS म्हणजे केंद्रीय विद्यालय संघटनच्या आणि NVSच्या म्हणजे नवोदय विद्यालय समितीच्या. 60 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आणि 10 प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह, असे 70 प्रश्न. टोटल प्रश्न किती आहे, 70. आणि नंतर हे टोटल मार्क्स पहा. इकडे तुम्हाला टोटल मार्क्स. आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 60 आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन किती आहे, 40. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन किती आहे, 40. समजलं. म्हणजे टोटल प्रश्न आहे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह येणार आहे 60 आणि नंतर डिस्क्रिप्टिव्ह किती येणार आहे, 40. म्हणजे हे PRT, TGT आणि PRT, TGT आणि PGT साठी. समजलं. टियर 2 साठी आहे हे. कशासाठी आहे, टियर 2 साठी. आता टायपिंग टेस्ट कोणाला आहे, टायपिंग टेस्ट यांना आहे. ज्युनियर स्क्रीन टेस्ट, ज्युनियर स्क्रीन टेस्ट NVS म्हणजे स्टेनोग्राफर ग्रेड 1 मल्टीटास्किंगच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना काय आहे, स्किल टेस्ट आहे. आणि आपल्याला थर्ड स्टेज काय आहे, PRT, PGT आणि TGT साठी काय आहे, इंटरव्ह्यू आहे. आणि याचेच मार्क आपल्याला काय होणार आहे, काउंटिंग होणार आहे. समजलं. याचे मार्क किती होणार आहे, काउंटिंग होणार आहे. समजलं. असा हा काय आहे आपला टियर 1 आणि टियर 2चा अशा प्रकारचा आपला काय आहे, सिलेबस होणार आहे. समजलं. हा होता आपला KVS NVSची जी केंद्रीय शिक्षक भरती निघाली आहे त्याचा सिलेबस. आणि एकदम साध्या सिंपल वेनं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगितलेला आहे. नक्की व्हिडिओ हा आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती या परीक्षेसंदर्भात मिळेल. आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.